शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी झी 24 तासच्या कार्यालयाला भेट देऊन बाप्पांचं दर्शन घेतलंय। यावेळी त्यांनी झी 24 तासच्या गणेशाची मनोभावे पूजा करत दर्शन घेतलं। तर राज्यातील महिला सुरक्षित आहेतच, मात्र त्या अधिक सुरक्षित व्हाव्यात या असं साकडं आमदार कायंदे यांनी गणरायांना घातलंय। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आमच्या झी 24 तासच्या ऑफिसमध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी शिवसेनेच्या आमदार मनीषाताई कायंदे सध्या आपल्या ऑफिसमध्ये आलेले आहेत। तुम्ही बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे। राज्यभरामध्ये आपण पाहतोय गणेशोत्सवाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। काय आमच्या बाप्पांकडे मागितलंय? महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्री पुरुष सर्वांचं भलं व्हावं। महाराष्ट्र हा एक खूप मोठं राज्य आहे आणि एक प्रगतिशील राज्य आहे। आपल्याला लाभलेले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार आहे। दिवसेंदिवस चांगलं काम महाराष्ट्रात होतं आहे, असंच सुरू राहिलं पाहिजे। सध्या चिंतेची बाब जे जातींमध्ये तेढ निर्माण झालेली आहे ती कुठेतरी शांत व्हावी, पूर्ववत सगळं व्हावं हेच वाटतं। आणि खास करून महिलांसाठी आपलं राज्य हे सुरक्षित व्हावं। ते बऱ्यापैकी सुरक्षित आहेच, परंतु अधिक लाडक्या बहिणी असतील, आमचे लाडके शेतकरी, लाडके भाऊ, सगळ्यांचंच चांगलं व्हावं। आणि खरं तर मी कौतुक करेन की प्रत्येक चॅनलच्या ऑफिसमध्ये गणेशाचं आगमन झालं आहे। तिथे एकोपा आहे, कारण तुम्ही 12-12 तास काम करत असता। तुमच्या घरी गणपती असतो, तिथे तुम्हाला कधी आरतीलाही थांबता येत नाही, परंतु तो जो आनंद आहे तो तुम्ही चॅनलच्या ऑफिसमध्ये घेताय। ताई, मराठा आरक्षणाचा एक मुद्दा सध्या राज्यामध्ये प्रचंड गाजतोय। GR काढलाय सरकारनं, मात्र आता ओबीसी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। मंत्री छगन भुजबळ स्वतः कोर्टात जाण्याचा इशारा देत आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण आपल्याला पेटताना दिसते। कसं पाहताय आणि सरकारसमोर आता हे कितपत आव्हान आहे ओबीसी समाजाला समजावून सांगण्याचं? मला असं वाटतं की सरकार म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कारण याच्यावर बरंच काम माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना केलं आहे। 10% आरक्षण देणं असेल किंवा सारथी, बार्टी या मार्फत देखील या सगळ्यामध्ये निधी भरक्कम देणं आणि EWS सारखी योजना याच्यामध्ये खूप काही दिलेलं आहे। आणि ओबीसी समाजाचंही कोणाचंच नुकसान होऊ नये, प्रत्येक समाजाला त्याचा जो वाटा आहे तो मिळाला पाहिजे। एकमेकांचं ओरबाडून घेणं याच्यामध्ये तथ्य नाही आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकंदरच ज्यांच्याही कोणाच्या मनात काही शंका असतील तर त्या सरकार म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा खूप महत्त्वाचा रोल असणार आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय आणि त्यामुळे आता त्यांच्यावर विरोधकांनी देखील प्रचंड टीका केली आहे। त्यामुळे अजितदादा पुन्हा एकदा अडचणीत येताना आपल्याला पाहायला मिळतात। एका महिला पोलीस अधिकाऱ्यासोबतचा त्यांचा तो व्हिडिओ कॉल असेल किंवा एकूणच जो संवाद आहे त्याच्यावरून ते आता पुन्हा एकदा अजितदादा अडचणीत येताना दिसतंय। मला अडचणीत येण्यापेक्षा बघा की त्यांच्यावर टीका होते आहे हे खरं आहे, परंतु काही वेळेला कार्यकर्ते देखील आपल्या नेत्यांना अडचणीत टाकतात। म्हणजे हाच विषय वेगळ्या पद्धतीने हाताळता आला असता। आणि अशी ही एक दुर्दैवी प्रसंग जो झाला, त्या महिला अधिकाऱ्यालाही कुठेतरी इन्सल्टिंग झालं असेल। दादांचा पण ते जे काय बोलले त्यांना ते बोलले असतील की गावकऱ्यांच्या किंवा कोणतरी कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं, पण मला असं वाटतं की हे नसतं झालं तर अधिक बरं झालं असतं। थोडा अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाला। निश्चित ताई, खूप खूप धन्यवाद। तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये आलात आणि खूप साऱ्या व्यवस्थित बातचीत केली त्यासाठी धन्यवाद।